सुखाची गंध भारती नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, चिपळूण बचाव समितीच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत आहे। आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात टाईममध्ये तुमचं बचाव समितीच्या वतीने पहिल्यांदा आपला आभार मानतो आणि मुख्य विषयावर मी थोडंसं इंट्रोडक्शन पाठ करतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या अगोदर आपल्याला ही माहिती पण देण्यात आली आहे की 6 डिसेंबरपासून चिपळूण बचाव समितीतर्फे चिपळूण शहरातील चिपळूण शहराला लागत असलेल्या वाशिष्ठी आणि शिवनदीतला गाळ काढावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषण करतोय नागरिकांच्या वतीने आणि त्याच्या संदर्भातला आत्ताचे काय काय डिटेल्स आहेत ती माहिती देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषदेचं प्रयोजन केलेलं आहे। आपल्या शहरालगत वाशिष्ठी आणि शिवनदी ज्या नद्या आहेत यातला गाळ गेल्या 40 वर्षात जलसंपदा विभागाने काढलेला नाही आणि संबंधित विभागाने त्याची काहीही कार्यवाही झाली नाही। परिणामात हा 22 जुलैला आणि 23 जुलैला चिपळूण शहरामध्ये मोठा पूर येऊन गेला आणि त्यामुळे सगळं शहर उद्ध्वस्त झालेलं आहे। याबाबत आम्ही वारंवार संबंधित खात्यांना निवेदन दिलेले आहे। चिपळूण नगर परिषद दिलेले आहे, जलसंपदाला दिले आहे, जलसंपदा मंत्र्यांना दिलेले आहे आणि इतर मंत्र्यांनाही आपण चर्चा केली, निवेदन दिलेले आहे। परंतु आता 5 महिने झाले, साधारण हा डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि उरतात परत 4 ते 5 महिने। एवढा कालावधी खूप अत्यंत शॉर्ट आहे हा कालावधी आणि ह्या कालावधीमध्ये जर गाळ काढला गेला नाही तर ह्याच पुराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आमच्या इथे जे सगळे बसले यांनी एक प्रकारे डाटा गोळा केलेला आहे। पूर्ण हे सगळं आम्ही बोलतोय ते एका अभ्यासाच्या वर बोलतो, डाटा गोळा केलेला आहे आणि कुठे किती गाळ आहे, कुठे कुठे काय काय आहे याचा संपूर्ण अहवाल आम्ही याला दिलेला आहे, शासनाला सबमिट केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट या लागूनच अशी आहे की निळ्या आणि लाल रेषा आहे, या लाल रेषा शासनाच्या ज्या जलसंपदा विभागाने ह्या ज्या परस्पर मारलेल्या आहेत त्याच्याबाबतीत आमचा आक्षेप आहे, तो पण आम्ही नोंदवला आहे। पण तुर्तास आधी गाळ काढावा आणि त्यानंतर या निळ्या आणि तांबड्या रेषांचं पुनर्सर्वेक्षण करावं अशी प्रामुख्याने 2 मागण्या आणि इतर मागण्यांच्या बाबत आम्ही हे उपोषण सुरू करतो। या संदर्भात आम्ही जी लगतची गावं आहेत त्याची माहिती बापू देतीलच, त्या गावांना पण आपण संपर्क केला आहे, त्यांच्याशी बैठका केलेल्या आहेत आणि लोकांनाही त्याबाबत समजावून सांगितलंय। मला असं वाटते लोक याबाबत कन्व्हिन्स झालेले आहेत, त्यांना ह्या म्हणणं पटलेलं आहे आणि नागरिकांना घेऊन आपण हे उपोषण करतो आहोत। मला ही माहिती द्यायची याबाबत अधिक माहिती बापूकडे देते। 22 जुलै 21ला सर्व माहिती आहे की चिपळूण परिसरामध्ये भरपूर महापूर भरलेला होता। त्यानंतर अनेक व्यक्ती, अनेक संस्था, अनेक राजकीय पक्ष, वेगवेगळी मंडळी यांनी भरपूर मदत या ठिकाणी पाठवली। सरकारतर्फे काही मदत इथे आली। अर्थात ही सगळी मदत होती ती तात्कालिक होती, त्यावेळेला आवश्यक पण होती। पण शेवटी हे पूर वारंवार येणं हे काही चिपळूणच्या आसपासचा जो प्रदेश आहे, गावं आहेत, त्याचं प्रोफेशन आहे। कारण हे जे चिपळूण गाव आहे आणि चिपळूण परिसरातली सगळी जी बाकीची गावं आहेत ती काही काळ बसलेली नाही आहेत, तर गेले 2 ते 2.5 हजार वर्षांचा हा काळ या सगळ्या गावांकरता आहे। इतिहास त्याच्यामध्ये आहे, पौराणिक काही संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आहेत। आपल्या कोकणातली प्रमुख उतारपेठ म्हणून चिपळूण ही गणली जायची, नंतर बाजारपेठ म्हणून गणली गेली। त्यानंतर आपल्या ह्या चिपळूण परिसरामध्ये 3 इंडस्ट्रीज इथे आल्या, एक लोटं, गाणा भरपुरी आणि खेरडी या ठिकाणी औद्योगिक वसाहती झाल्या। अनेक शैक्षणिक संस्था या चिपळूण परिसरामध्ये या ठिकाणी आल्या आणि बघता गेले काही वर्षामध्ये चिपळूण गावाचं चिपळूण शहरामध्ये विस्तारीकरण व्हायला लागले आणि विस्तारीकरण होताच आपल्या वरच्या अंगाला कोणीच या ठिकाणी धरण झालं 1958-60 सुमारास। त्यानंतर कोळचोडीला धरण झालं आणि या दोन्ही धरणातून वीजगृह तयार करून त्याची वीजसुद्धा आपल्या सगळ्या भागात मिळायला लागली। पण हे होता जसं चांगलं होतं तसं काही गोष्टी वाईट पण घडतात। आपल्याकडे सर्व माहिती की कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो,
देशामध्ये जरी दुष्काळ पडला तरी कोकणामध्ये फार मोठा दुष्काळ कधी पडलेला, सुका दुष्काळ कधी पडलेला आपल्याला आठवत नाही किंवा स्मरणात नाही. दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. 1965 सालापासून आपण या चिपळूण शहर आणि परिसर हे पूर अनुभवते. पण तेव्हाचा पूर आणि आज यंदाचा महाप्रलय या फार अंतर आहे. अंतर असं आहे की 1965 साली जेवढी पातळी होती त्याच्यापेक्षा जवळजवळ 8 फूट पाणी यावर्षी ह्या 22 जुलैला इथे आलं. रात्री 10-10:30पर्यंत कुठे पाणी नव्हतं, बाजारात सुद्धा पाणी नव्हतं. आणि अचानक रात्री 3 नंतर 3 नंतर पाणी एकदम जोरात वेगाने यायला लागलं आणि सकाळी 10-11 वाजेपर्यंत सगळं चिपळूण शहर आणि परिसर हा पाण्याने बुडून गेला. बाजारामध्ये तर 10-12 फूट पाणी अनेक ठिकाणी होतं. चिपळूण शहरामध्ये गेल्या अनेक वर्षात किंवा कधीच ज्या ठिकाणी पाणी आलेलं नव्हतं, पुराचं पाणी आलेलं नव्हतं, तेही भाग त्या पुराच्या पाण्याखाली गेले. आज आम्ही गेले 15 दिवस आम्ही चिपळूण शहर आणि परिसर जो आहे त्या परिसराच्या गावात फिरतोय, तिथल्या ग्रामस्थांना भेटतोय, त्यांच्याशी आम्ही बैठक घेतोय, मिटिंग घेतोय, सभा घेतोय. ही सगळी तेच आम्हाला म्हणतात की आम्ही इथे अनेक वर्षी इथे राहतोय, पण एवढा मोठा प्रलय एवढा आम्ही कधी बघितलेला नाही. आणि हा जो प्रलय आला हा आला आणि गेला नाही, तर पाणी आलं जवळजवळ 1 दिवस हे पाणी आपल्या सगळ्या भागामध्ये राहिलं आणि पाण्याबरोबर जो आला तो गाळ आला. आणि हा गाळ वरच्या भागातनं आला. काही लोक म्हणतात जंगलतोड झाली, ते सगळ्या खाली गाळ आला, ठीक आहे, त्यातलं काही गाळ आले, परंतु ही जी धरणं आहेत धरणातल्या सुद्धा पाण्याबरोबर आपल्याकडे गाळ आला. आणि हा जो गाळ आला जेव्हा पाणी ओसरायला लागलं तेव्हा आमच्या सगळ्या लोकांच्या आमच्या सगळ्यांना कळायला लागलं की आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या दुकानामध्ये, आपल्या गाड्यामध्ये, रस्त्यावरती, घरामध्ये सगळीकडे पाण्याबरोबर गाळ पण येऊन बसलेला आहे. आणि आपलं जास्त सर्वात नुकसान झालं गाळामुळे झालं, कारण तो गाळ काढता येईना. शेवटी ह्या नगरपालिकेचं हे काम नाही. एकनाथ शिंदे जे आले आपले नगरविकास मंत्री, आणि त्यांनी सूत्र हलवली वरनं. आणि आपल्याला माहिती नवी मुंबई असेल, मेरा भाईंदर असेल, ठाणा असेल, त्या ठिकाणाहून महानगरपालिकेचे अनेक यंत्रसामुग्रीचे आले, अनेक त्यांचे कर्मचारी वर्ग इथे आला, अधिकारी वर्ग आला. आणि पुढच्या जवळजवळ 8 दिवसामध्ये आज चिपळूण शहर आणि परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टीने पुढे सरकायला लागला. हळूहळू जनजीवन हे स्थिर स्थावर व्हायला लागलं. पण हे होताना मूळ जो प्रश्न होता हा काय सोडवायच्या दृष्टीने पण प्रयत्न आमच्या दृष्टीने झाले दिसत नाही. इथे मान्य मुख्यमंत्री आले, बाकीचे चांगले मान्य सगळे मंत्री आले, अधिकारी वर्ग इथे आला, काही चर्चा झाल्या, काही मिटिंगा झाल्या, काही घोषणा झाल्या. स्वतः जलसंपदा मंत्री हे गेल्या महिन्यामध्ये आपले चिपळूणला आले होते. त्यांच्यासमोर आमची जी चिपळूण शहर बचाव समिती आहे तिने त्या आपले जलसंपदा मंत्र्यांची चर्चा केली, काही मुद्दे त्या आम्ही समोर मांडले. त्याच्या अगोदरचा मंत्र्यांची बैठक झाली, मान्य शरदराव पवार यांच्याकडे काही मंडळी गेली होती, त्यांच्यासमोर काही विषय झाले. असे अनेक नेत्यांना अनेक मंडळी भेटली. परंतु चिपळूण शहराची जी समस्या आहे, या भागाची समस्या मुख्य आहे, पूर भरण्याची. वारंवार पूर का भरतात? ही जी नदी आपली आहे, वाशीची नदी आहे, शिव नदी आहे, किंवा या आजूबाजूच्या गावाची उपनदी आहेत, नाले आहेत, हे गेल्या काही वर्षामध्ये त्याचा गाळ न काढल्यामुळे ते सगळं ओव्हरलेले आहेत. या नद्यामध्ये प्रवाह थांबतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तिथे बेटं तयार झालेली आहेत, जुवाडं तयार झालेली आहेत, झाडं त्यामुळे झाडझुडपं तयार झालेली आहेत. आणि त्यामुळे हे सगळं पाणी मुसळ झाल्यामुळे पाऊस जरी पडला, जे कोयटोडी या डॅममध्ये पाणी आलं, ते पाणी लगेच संपूर्ण आपल्या चिपळूण शहराच्या परिसरामध्ये पसरलं आणि त्याचा धोका हा दरवर्षी इथे होणार आहे. कालचं उदाहरण सांगतो. काल रात्री जेव्हा आपल्याकडे पाऊस सुरू झाला तेव्हा आमच्या इथे खेडीतल्या एका स्त्रीने मला विचारलं, बापू आज पाणी भरणार की काय? अशी भीती लगेच आपल्या नागरिकांच्या मनामध्ये ही निर्माण झालेली आहे. मग याच्यामध्ये सोल्युशन काय आहे? तर हे जे नद्या आहेत, हे जे नाले आहेत, हे सगळे नाले साफसफाई करणं, त्याचं गाळ काढणं, त्याचे जे जुवाड वगैरे आहे ती सगळं काढणं, झाडझुडपं काढणं आणि नद्या वाहत्या चांगल्या ठेव करणं. आणि त्याचबरोबर पावसाळ्यात जे काय वरनं धरणातून आमच्याकडे पाणी सोडलं जातं या सगळ्या प्रकारामध्ये ते पाण्याचं नियोजन कुठेतरी सरकारने करावं, अशी आमची मागणी आम्ही ही चिपळूण बचाव समिती इथे निर्माण केली. आता सर्व माहिती. आणि येत्या 6 डिसेंबरपासून शासनाला जाग आणण्याकरता आम्ही हे साखळी उपोषण इथे जाहीर केलेलं आहे. बेमुदत उपोषण आम्ही जाहीर केलेलं आहे. गेले 15 दिवसामध्ये चिपळूण शहरामध्ये बहुतेक प्रत्येक भागात आम्ही बैठका घेतल्या. आपल्या संपूर्ण बहादूरशाहीपासून आंबेडकर चौकापासून अगदी खाडी पुलापर्यंत प्रत्येक दुकानामधून आपण हे पत्रकं आपण दिलेली आहेत. नागरिकांपर्यंत हे पत्रकं गेलेली आहेत. आपल्याकडे सुद्धा आपण आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांनी माहिती देतोय. 6 डिसेंबरला आहे काही आपलं इथे आंदोलन सुरू होणार आहे. हे शांततेनं आंदोलन होणार आहे. आम्हाला कल्पना आहे
की हे अहिंसात्मक असं आपलं हे धोरण आम्ही आखलेलं आहे. अहिंसात्मक हे साखळी उपोषण आहे, परंतु प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये चांगलं काही पडल्याशिवाय, म्हणजे त्यांचा ठोस निर्णय आल्याशिवाय आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी थांबणार नाही. मध्यंतरी 8 दिवसापूर्वी पेठ माफामध्ये गाळ काढण्याची सुरुवात झाली. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये वाटलं की मंगळवारपासून आपल्या पागमेळ्याचे काम सुरू झालं. पण हे काम म्हणजे हे तात्कालिक काम आहे. गेल्या वर्षी जे आपले काम मंजूर झालेलं होतं त्या कामाचं एक ते काम होते सुरू झालेले, एवढ्यावर हे भागणार नाहीये. कारण हा जो 8-10 लाखाचा निधी आहे किंवा गेल्या वर्षीचा जिल्हा नियोजनमध्ये निधी, हा काय निधी एवढ्या सगळ्यात पुरणार नाही. तर आपली अशी मागणी आहे की पावखळीपासून अगदी ह्या गोळकोटच्या शेवटापर्यंत, कर्जीगड मोढ्यापर्यंत, कापसापर्यंत ही जी नदी आहे ही नदी संपूर्ण साफ करून मिळावी असं आपलं म्हणणं असल्यामुळे हे छोटे छोटे जे उद्योग करून हे एवढं काही शक्य होणार नाही. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, शासनाला मागणी आहे की हे सगळं आपण काम ताबडतोब सुरू करावं. आणि सर्वे तर झालेलंच आहे अनेक ठिकाणी, सर्वे काही नवीन नव्हे, सर्वे हा अनेक ठिकाणी झालेला आहे. जलसंपदा खात्याने केलेला आहे. आमचे शहानवाज साहेब जी मंडळी, तज्ज्ञ मंडळी यांनी हा सगळ्या सर्वे केलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि कोणाला तरी वाचवण्याकरता कोणाला तरी मारणं हे काही बरोबर नाही, सरकारला हे शोभत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा इथे नागरिक आहोत, आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. संविधान आपण मानतो, त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे चांगलं जीवन, सुखी जीवन जगण्याचा. आणि ती सुखी जीवन जगण्याची जबाबदारी कोणाची, तर शासनाची आहे. तर आम्हाला कोणाला तरी वाचवण्याकरता आम्हाला हे जे चिपळूण शहर आणि परिसरातील 10-12 गाव आहेत त्या गावांना तुम्ही मारू नका अशी कळकळीची विनंती आम्ही शासनाला ह्याद्वारे करीत आहोत. एवढी ह्या ठिकाणी बोलतो. आणि आमचे शिरीष काटकर आहेत, अरुणजी भोजने आहेत, शहानवाज शाह आहेत, बाकीची मंडळी ही सुद्धा आपल्याला या संदर्भात अधिक माहिती त्या ठिकाणी देऊ इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी आपले मत आणि आपले विचार या ठिकाणी मांडणार. शहानवाज साहेब हा जरा कसं आहे, थोडंसं जरा लांब होते, मग तेवढं आपण काय घडलं काय नाही ते असतील नमस्कार. आपण ज्यावेळी या महापुराबाबत आंदोलन करतोय त्यावेळी शासनाला काही आकडेवारी समोर द्यावी लागेल की आपण नुसता गाळ जो म्हणतोय हा गाळ प्रॉपर येतो कुठून आणि त्याचं घडलंय कसं, हा थोडासा इतिहास आपण वारंवार सांगत आलो आहोत. की वाशिष्ठी नदी आहे, या वाशिष्ठी नदीची जी उगम आहे तर उगम स्थानापासून म्हणजे एक उगम नाहीये, वाशिष्ठी नदी कोणती याच्यावर काही मतभेद आहे. परंतु तसं आपण पाहिलं तर कोकळीच्या वळण बंधारा म्हणजे घाटमाथ्यापासून येणारं पांढरट क्षेत्र, TRPच्या भागातलं पांढरट क्षेत्र, कोळकेवाडीचं पांढरट क्षेत्र, या 3 नद्या मिळून एकत्र येतात. पुढे आलो की आपल्याला राधानगरी जे म्हणतो त्या भागातून स्वयंदेव भाग आहे, तिथून एक नदी येते आणि तिवऱ्याच्या धरणापासून एक नदी येते, हा दसकोटीतून येतो. त्याच्या पुढे आपण आलो की 15 गावात, ज्याला 15 गाव आपण म्हणतो, त्या 15 गावामध्ये सोरवणे भाग आणि उत्तरेकडे तळवट धरण या दोन्ही बाजून नदी मिळून येते. त्यालाच आपण शिरणी फाट्यावर म्हणजे शिरणीचं सोमेश्वर मंदिर आहे तिथपासून येणार एक नदी आहे. त्या सर्व नद्यावर मिळतात. शहरात आलो की आपल्याला शिवनदी मिळते. आपण शहराच्या अगोदरच्या नद्यांचा विचार केला तर या भागातून विविध कारणाने येणारा जो गाळ आहे त्या गाळात नदी पूर्णपणे भरलेली आहे. पण त्याबरोबर जे आपलं टोटली होणारं पाणलोट क्षेत्र आहे आणि या पाणलोट क्षेत्रामधील धरणं झाल्यानंतर कोयना धरणातून येणारं पाणी कोळकेवाडी किंवा 3rd स्टेज जनरेशनचं येणारं पाणी आहे, 2nd स्टेजचं जनरेशनचं जे पाणी आहे ते येऊन आपण कोळकेवाडी म्हणून 3rd स्टेजच्या जनरेशनवर पाणी येतं. म्हणजे 4थ्या स्टेजचं पण जनरेशन होतं तेही कोळकेवाडीमध्ये येतं. फक्त 1st स्टेज जनरेशन तिकडनं होतं आणि हे पाणी आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये सोडलं जातं. त्यांनी जेव्हा हे टनेल्स सगळे तयार केले त्याचं गाळ त्यांनी बाजूला टाकला, त्यानंतर जंगलतोडीमुळे गाळ टाकला. पण ही सगळी योजना आहे की शासनाला वारंवार नद्या साफ करणं गरजेचं आहे. आपण जरी टोटल या एरियाचा विचार केला पूर्णपणे तर आपल्याला जो 2800 TMC जे म्हणजे पर क्यूएमसी पाणी द्यायला पाहिजे, प्रति युनिट पर सेकंड क्युबिक मीटर जे पाणी द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आपली वहन क्षमता फार कमी झाली. वाशिष्ठी नदीपर्यंत आपण आलो की धामणीच्या पुढचा जो भाग आहे त्याला आपल्याला व्यवस्थित रुंदी मिळते, पण आतील भाग आहे या भागामधली रुंदी फार कमी झाल्याचे कोणतंही व्यस्त प्रमाण तयार झाले आहे. म्हणजे पाण्याची वहन क्षमता आणि येणारं पाणी आणि ह्याच्यामुळे महापूर येतात.
तर महापूर येताना काल आम्ही काही ठिकाणी पाहिलं की 15-15 फूट म्हणजे पेडांबे ब्रिजच्या खाली पण अजून 15 फूट खाली तिथे जागा आहे, जी मूळ नदी होती ती नदी भरलेली आहे. मग त्यासाठी शासनाने याच्याकरता काहीतरी तरतूद करणं गरजेचं आहे. की काहीतरी तरतूद नाही तर अभ्यासपूर्ण या नदीतील गाळ काढला गेला पाहिजे. फातूर गाळ काढून उपयोग नाही. तर आम्ही चिपळूण बचाव समितीच्या वतीनं शासनाने या संपूर्ण नदीच्या म्हणजे अगदी उगमस्थानापासून मुखापर्यंत प्रायोजन करावं, त्याची त्यांनी आर्थिक तरतूद करावी आणि त्या पद्धतीनं अध्यादेश काढावे, या मागणीसाठी आम्ही उपोषण करीत आहोत. प्रामुख्याने हा मुद्दा आहे की पूर्णपणे आज आम्हाला जर कोणी येऊन सांगत असेल की आम्ही गाळ काढायला इकडे चालू केला तिकडे चालू केला तर बचाव समिती थांबणारी नाहीये. त्यांनी पूर्णपणे प्रायोजन करावं. 250 ते 300 कोटी रुपये लागणार, त्याचं पूर्ण प्रायोजन करून बाकीचे अनेक प्रश्न आहेत, अनेक आहेत. पण पहिला मुद्दा आहे की चिपळूण जर पूरमुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी गाळ काढला गेला पाहिजे. आणि तुम्ही जी निळी आणि लाल रेषा मारली आहात ही कोणती उपाययोजना न करता मारलेली आहे. त्यामुळे निळ्या रेषेमध्ये जर माझं जुनं घर आहे तर मला पडलं तर नवीन बांधकाम करायला मिळणार नाही आहे. याच्याकरता म्हणजे याच्यातला उद्देश काय, ते संपूर्ण चिपळूण उद्ध्वस्त होणार आहे. ते चिपळूण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी, शासनाला जाग आणण्यासाठी आणि आपल्याला जे पाहिजे ते तरतूद करून मिळण्यासाठी आपण उपोषण करत आहोत. या उपोषणामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. बचाव समिती फक्त बचाव समिती कोर कमिटी फक्त नावाला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक चिपळूणचा नागरिक सहभागी आहे आणि त्यांची ती समिती आहे. ते 2 पावलं पुढे असतील, आम्ही त्यांच्या मागे असू आणि हे आंदोलन आपल्याला तुमच्या सहकार्याने पुढे न्यायचं. उपोषणाचं नियोजन तुमचं कसं आहे? झालं तुमचं? उपोषण जे आहे ते जरा वेगळ्या प्रकारचं आहे. उपोषण आपण अनेक बघतो, अनेक उपोषण होतं. आता मुंबईत उपोषण चालू आहे एसटी कर्मचाऱ्यांचं. 357 दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण झालं. उपोषण हा न्याय मागणं चाललेलं आहे, ते त्यांच्या वर्गासाठी असतं. मात्र हे उपोषण पूर्णपणे आमच्या स्वतःसाठी नाही, हे माझं उपोषण तुमच्यासाठी आणि तुमचं उपोषण माझ्यासाठी असलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण दोघं एकत्र बसू उपोषण, किंवा भविष्यातील पुढची पिढी जी आहे त्या पिढीसाठी हे उपोषण करायचं आहे. कारण चिपळूण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला गेला. जसं आता शहानवाज बोलला की परमिशन आता तुम्ही जाऊन या नगरमध्ये परमिशन मिळत नाही. माझ्या घरात मी 4 भावंड एका घरात राहतो. कुठेतरी जमिनीचा तुकडा आमचा असेल, भविष्याच्या भावनांना ज्यावेळी मुलं होतील तर ते विचार करतील की आम्हाला घरं बांधायची आहेत आणि ते परवानगी मागायला जातील, पण ते घर बांधायला परवानगी मिळणार नाही. आणि मग चिपळूणमध्ये अनाधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू होतो. 24 तास पाऊस राहिला तरी यावेळी पाणी भरून सुद्धा एकही इमारत पडली नाही. पण भविष्यामध्ये चिपळूण अनाधिकृत बांधकामाचं शहर म्हणून अशी आपल्याला ठसका पडेल. या पुरामध्ये 2 वैशिष्ट्य होती आपल्या इथं की प्रथमतः 24 तास पाणी राहिलं, जे कधी आपल्या इथं पुरात राहत नाही 24 तास पाणी. आणि या पुरामध्ये आमचं स्पष्ट मत आहे की पाणी सोडल्यामुळे पूर भरला गेला.